जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, झालं का सगळं? पहिलं वाक्य बोलल्यावर सगळं घुसूघुसू उठायला लागलं. म्हटलं काय झालं का? म्हटलं मुंग्या बिंग्या काय खाली तिकडे काय? आवाज येतोय का आता? रोज भाषणाला उभा राहतो, रोज प्रश्न पडतो, आज काय बोलायचं? तर रोज रोज बोलण्यासारखे काही विषय नसतात. मी काल सांगितलं त्या डोंबिवलीला काल बोललो ना. मला एकतर रोज रोज बोलायला आवडत नाही, पण निवडणुका म्हटल्यानंतर बोलावं लागतं. आज माझ्या इथे पत्रकार बांधव सगळे इथे आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार केला मला. इथे चॅनलवाले आहेत. नमस्कार. पण आज तुमच्या हाताला फार काही लागेल असं वाटत नाही मला. जे काय बोलायचं होतं मी काल बोललोय. परत काही समोर आलं तर बोलूनच. पण लोकसभेच्या निवडणुका आहेत. लोकसभेच्या निवडणुकांसाठी म्हणून या प्रचार सभा आहेत. त्याच्यासाठी काही गोष्टी बोलणं अत्यंत गरजेचे आहेत, आवश्यक आहे. माझे मित्र महेश मांजरेकर यांना मी इथे उमेदवारी दिली. अनेकांनी विचारलं महेश कुठून काढला? कुठून काढला काय? आतमध्ये होता का? मी जो काही अंदाज बांधत होतो या सगळ्या याच्यामध्ये, मागच्या वेळेला शालिनी उभे होते. महेशला इथे उमेदवारी देण्याचं एकमेव सगळ्यात महत्वाचं कारण, देशामध्ये जर समजा तुम्ही कुठेही गेलात आणि तुम्ही विचारलात की कोणीतरी विचारलं की तुम्ही कुठले, आणि तुम्ही समजा सांगितलं की आम्ही गोरेगावचे, देशात गोरेगाव म्हटलं की फिल्म सिटी.
त्याला तेवढंच माहिती आहे. तर मला एकदा गमतीमध्ये एकदा मला शाहरुख खान मला बोलला, मला बाहेर कुठेही मुंबईच्या बाहेर जाऊन शूटिंग करायला आवडत नाही म्हणे. इथे बरं असतं. मेरे लिए सबसे दूर का गाव गोरेगाव. बांद्र्यावरून इकडे यायला. आपल्याकडे निवडणुका म्हटल्यानंतर बस प्रचार सभा, त्याच विषय बोलायचे. मी लोकसभेत गेल्यावर हे करीन ते करीन या गोष्टी सांगायच्या. बाकी सगळं तिकडेच. नवीन काही गोष्ट खासदार करतायत, नवीन काही गोष्ट राज्यामध्ये होते, नवीन काही गोष्ट राज्य सरकार काही करतंय, केंद्र आणि राज्य मिळून काही गोष्टी करतायत, काही नाही. एकमेकांचा समन्वयच नाही. राज्य आणि केंद्र यांचा समन्वय साधण्यासाठी म्हणून तो खासदार तिकडे असला पाहिजे, म्हणून ते खासदार तिकडे पाठवावे लागतात. या इथले सगळे प्रश्न तिने केंद्रामध्ये मांडून खासदार, काल मी म्हटलं ना पुण्याला कोणी खासदारांनी सांगितलं नाही, पण कोणीतरी त्यांच्या कानावर ते केंद्रातला घातलं आणि तिथून ते जयराम रमेश हे मुळामुठीचं पात्र पाहण्यासाठी म्हणून तिकडे आले. की नदी पाहिली त्यांनी, त्यातलं पाणी बघितलं, चेक केलं, सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर त्यांनी की देशातली सगळ्यात खराब, सगळ्यात प्रदूषित नदी ती मुळामुठा आहे. या आपल्याकडे ज्या काही गोष्टी चालू आहेत या केंद्राच्या निदर्शनास आणणे, राज्य सरकारच्या निदर्शनास आणणे. पण इथे मुख्यमंत्री बसले पृथ्वीराज चव्हाण. अनेकांकडनं मी ऐकतो चव्हाण साहेब रात्री एक दीड 2 वाजेपर्यंत काम करत असतात. काम तर दिसत नाही. इतके दिवस झाले कामं दिसत नाही, लोकांना भेटत नाही आणि 1:30 वाजेपर्यंत करत काय असतात. मुळात इच्छाच नाही. हे राज्य माझं आहे, या राज्यातली जनता माझी आहे, यांच्यासाठी म्हणून मी काम केलं पाहिजे, यांच्यासाठी म्हणून मी राबलं पाहिजे असा कुठलाही विचार नाही. म्हणून मी नेहमी सांगतो ना, मला अनेक जण मला पत्रकार विचारतात निवडणुकीला कधी उभे राहणार. म्हटलं त्यांनी काय होणार, मुख्यमंत्री व्हायचं असेल तर नक्की होईल, पण निवडणुकीला उभा राहायचं आमदार म्हणून जाणार नाही. पण या सगळ्या गोष्टी करत असताना एखाद्या मतदारसंघावर निवडणूक लढवायला लागते हा भाग झाला, हा तुमच्या प्रोसेसचा भाग झाला. परंतु माझ्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ आहे. ही भावना प्रत्येकाची असली पाहिजे. त्या नरेंद्र मोदींचं गुणगान मी काय उगाच नाही गायलं, उगाच नाही सांगितलं. आज गुजरातमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळतं की नरेंद्र मोदी यांच्यासाठी गुजरात हा त्यांचा मतदारसंघ आहे. म्हणजे एखादा माणूस एखादा राज्यकर्ता काम कसं करतो त्याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. मी एके दिवशी मी जेव्हा तिकडे गेलो गुजरातच्या दौऱ्यावरती, तिथे मला ते स्टेट गेस्ट वगैरे होतं आणि मी जिथे जात असेल प्रत्येक ठिकाणी तिकडचे SP, तिकडचे कलेक्टर, तिकडचे सर्व अधिकारी हे सर्किट हाऊसवरती माझ्या बरोबर दौऱ्यावरती तिथे सर्किट हाऊसला स्वागतासाठी सगळीकडे ते हजर असायचे. बरं आपल्यालाही बरं दिसत नाही की आपण तिकडे सर्किट हाऊसला जाणार, तिकडे कलेक्टर आणि SP आणि ते सगळेजण थांबलेले असणार, तुमच्यासाठी वाट बघत असणार. मग मी प्रत्येक ठिकाणी जायचं त्याला सगळ्यांना बरोबर घ्यायचं आणि मग रात्री आम्ही जेवायला बसायचो किंवा दुपारी असेल तर दुपारी जेवायला बसायचो. आणि जेवता मी काही त्याला प्रश्न विचारायचा. एके दिवशी असंच आम्ही जेवायला बसलो होतो. तिथे कलेक्टर होते, तिथे SP होते, IAS IPS ऑफिसर
माझ्या पत्नीने यांना विचारलं, शर्मिलाने, सहज जेवता जेवता गप्पा वार्ता त्यांनी विचारलं, म्हणजे तुम्ही गुजरातमध्ये, तुम्ही लोक गुजरातमध्ये तुमच्या ट्रान्सफर्स होत असतात, देशभर इकडे 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 ट्रान्सफर्स होत असतात, पण म्हणजे तुम्ही गुजरातमध्ये जसं काम करता तसं इतर राज्यांमध्ये का नाही काम करत? प्रश्न अत्यंत योग्य होता, पण उत्तर काय अप्रतिम होतं. त्या कलेक्टरने उत्तर दिलं, तो मला काय आहे ना, आम्ही इथे काम करतोय, हे कोणासाठी काम करतोय हे आम्हाला माहिती आहे. इतर राज्यात ज्याला आम्ही जातो त्याला काम कोणासाठी करतो हेच आम्हाला माहित नसतं. कारण एखादं दिलेलं काम, त्याचा पाठपुरावा हे तिथे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी करायचे, की हे तुम्हाला हा जॉब दिलेला आहे, हे काम तुम्हाला दिलेलं आहे, या कामाचं काय झालं मला महिन्याभरात कळलं पाहिजे, मला 15 दिवसात कळलं पाहिजे, आठवड्याभरात कळलं पाहिजे. अधिकाऱ्यांनाही वाटलं पाहिजे की मी कुठच्या राज्यामध्ये काम करतोय, माझ्यावरती माझा मुख्यमंत्री कोण आहे, त्याला त्याच्यात रस किती आहे, पैशात रस किती आहे आणि खरंच कामात रस किती आहे. अशी एक तरी गोष्ट मला जरा सांगा, एक गोष्ट. याच्या हे आता जे कोणते पृथ्वीराज चव्हाण असतील, त्याच्या अगोदरचे ते आदर्शवाले कोण अशोक चव्हाण असतील, त्याच्या अगोदर विलासराव, आता विलासराव नाही पण त्याही त्याच्यात आलेच. त्याच्या अगोदर ते सगळे सगळे मुख्यमंत्री का तुम्ही. याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये फक्त एक दोनच माणसं आली की ज्यांना वाटलं महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे. सुरुवातीला आले यशवंतराव चव्हाण आणि त्याच्यानंतर आले स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे. ही दोनच माणसं, ही दोनच माणसं आली की ज्यांना वाटलं हा महाराष्ट्र. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे करताना माननीय बाळासाहेबांनी हायवेच्या बाजूच्या जमिनी नाही विकत घेतल्या, पण माझ्या लोकांना तिकडे जायला चांगला रस्ता असला पाहिजे, 2 तासामध्ये पुण्याला पोहोचलं गेलं पाहिजे. एक स्वप्न उराशी बाळगून नितीन गडकरींच्या मार्फत ते पूर्ण केलं त्यांनी. असा राज्याचा विचार झाला पाहिजे. हे जे जे लोक आतापर्यंत आले आपापल्या मतदारसंघाचा विचार करत राहिले, त्याही मतदारसंघात काही केलं नाही. मी जेव्हा सांगितलं नरेंद्र मोदींना माझे खासदार जेव्हा निवडून येते, माझे खासदार निवडून येणार म्हणजे येणार, आणि ते येणार आल्यानंतर ते नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील, यात वेळ काय. बरं, कोणाच्या ध्यानीमध्ये नसताना मी त्याला 2010 साली बोललो होतो. 2010ला मी त्याला गुजरातमध्ये गेलो होतो, त्यावेळेला बोललो होतो मी. आता नाही नुसतं बोललोय, 2010ला की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत. ते तेव्हा 2010ला बोललोय. आज 2014 निवडणूक आहेत. आणि याची प्रत्येक गोष्ट आज तुम्ही सर्व तुम्ही आहात, मी आहे, आपण या राज्याचे नागरिक आहोत. आपण नागरिक म्हणून आपण आजूबाजूला काही पाहत असतो का, काही घडतंय, काही होत असतं. दिवसभर आपण आपल्या विवंचनेमध्ये असतो, आपल्या कामामध्ये असतो, मला मान्य, पण आपल्या आजूबाजूला काही कुठे बाबा काही अनधिकृत झोपड्या होत आहेत का, अजून कुठे काही अनधिकृत बांधकाम होत आहे का, अजून काही गोष्टी घडतायत का. बाकीचे अधिकारी काही करत असतील किंवा नसतील करत, परंतु तुमचंही लक्ष तेवढंच असलं पाहिजे. आज सोशल मीडिया सारखा एक माध्यम, एवढं मोठं माध्यम आज तुमच्या हातामध्ये आहे. माझे फोटो काढता इथे सगळी दिवे दिसतात मला. ते माझं भाषण रेकॉर्ड करण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला काय चुकीच्या काही गोष्टी घडतायत का, चालल्यात का, ह्या रेकॉर्ड केल्या पाहिजे तुम्ही. ह्या लोकांसमोर दाखवल्या पाहिजे तुम्ही.
पण आता पक्षाचा आपण मोबाईल ॲप आणलाय, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 3 जणांनी डाउनलोड केलेला आहे, पण त्याच्यापैकी सोय आहे. त्या गोष्टी तुम्ही दाखवल्या पाहिजेत, फोटो काढून दाखवले पाहिजेत, फोटो काढले पाहिजेत, त्याच्यावरती त्याच्यावर कारवाई जी होईल पक्षाकडनं ती होईल. पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही ज्याला वावरत असता तेव्हा ती गोष्ट तुमच्या नजरेस येत असते, पण आपण दाखवत नाही, कोणाला बघवत नाही. आपण फक्त घरी येऊन चर्चा करतो, काय हो तिकडे गेलो, पाय टाकला आणि घटनाला झाकणच नाही. 3 दिवस आतमध्ये होतो, 4 दिवस बाहेर आलो. आज आपली ही फिल्म सिटी, मी तुम्हाला सांगतो, मी जगात अनेक देशांमध्ये गेले. मी खरंच सांगतो, असं भाग्य कुठच्याही दुसऱ्या शहराला जगात नाही. असं भाग्य आज मुंबई शहराला लाभलेलं आहे, पण त्याचा आम्हाला पत्ता नाही. मी तुम्हाला थोडीशी वेगळी उदाहरणं एवढ्यासाठी देणार आहे की त्याच्यानंतर आपल्याला अंदाज येतो की बाबा हे काय आपल्यासमोर आहे, पण आपण काही करत नाही आहोत. सगळ्या गोष्टी काही सरकार करेल, सगळ्या गोष्टी महानगरपालिका करतील, सगळं काही तो करेल, याच्यावरती आपण नाही राहू शकतो सारखं. मी न्यूयॉर्कला गेलो होतो, मॅनहॅटनला. त्या मॅनहॅटनला तिथे एक सेंट्रल पार्क नावाचं एक मोठं मैदान आहे, गार्डन आहे. मॅनहॅटन शहराच्या मध्यात. मी सहज पहिल्यांदा जेव्हा गेलो, मी सहज असा फिरायला गेलो, वेगवेगळी त्याची गेट्स होती. मी त्याच्या अगोदर थोडंसं गुगल अर्थवरती मी बघितलं होतं की किती आहे, काय कुठे आहे, एवढं फक्त मी पाहिलं होतं, बाकी मी लक्ष नाही दिलं. म्हटलं असं नसून किती असतात. शहराच्या मध्यात. मी तिच्या माणसाला विचारलं, म्हटलं किती आहे हो, म्हटले मैदान किती आहे, गार्डन आहे किती असेल. शहराच्या मध्यात 850 एकर. म्हणजे शिवाजी पार्क मैदान जर समजा तुम्ही घेतलं तर जवळपास 22 एकर आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज देण्यासाठी मी सांगतोय की 22 एकर शिवाजी पार्क मैदान, 850 एकराचं मोठं मैदान शहराच्या मध्यात. आपल्यापैकी काही जणांना माहिती पण असेल, एक बिटल नावाचा एक ग्रुप होता, म्युझिकचा ग्रुप होता. त्यातल्या एकाचा खून झाला आणि त्यांचं तिकडे त्या सेंट्रल पार्कला लागून एक मोठी बिल्डिंग आहे, मोठी अगदी पॅलेशियल बिल्डिंग आहे ती. त्यांची पत्नी आता तिकडे राहतात, त्या तिकडे राहतात. आता आहेत नाही तुला माहिती नाही, पण मी ही गोष्ट बोलतो साधारणपणे तुम्हाला 25 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यांचा एक अपार्टमेंट त्यांनी विकलं आणि एक अपार्टमेंट विकून त्या अपार्टमेंटचे पैसे किती आले, जवळपास 45 कोटी रुपये आले तेव्हा. आणि ते 45 कोटी रुपये त्या बहिणीने सेंट्रल पार्क फाउंडेशनला डोनेट केले. ही उगाच नाही उभ्या राहत, या गोष्टी, या वास्तू उगाच उभ्या राहत नाही. त्या महिलेने असं नाही पाहिलं की राज्य सरकार बघून घेईल, केंद्र सरकार बघून घेईल. याचा अर्थ तुम्ही काही लगेच काय उद्यापासून एवढे पैसे द्यायला पाहिजे असा भाग नाहीये. पण हे आपलं आहे, हे माझं आहे, हे माझ्या येणाऱ्या भविष्यातल्या येणाऱ्या या राज्यातल्या अनेक पिढ्यांसाठीच आहे. असला कोणताही विचार आम्हाला स्पर्श करत नाही. ते 850 एकराचं नुसतं तुम्ही जर समजा तिकडचं मैदान घेतलं किंवा तिथे गार्डन घेतलं 850 एकराचं, अहो आमच्या मुंबई शहराच्या मध्यात हे बोरिवली नॅशनल पार्क, हे फिल्म सिटी आणि सगळं एकदा वरून जरा तो डोंगर ते सगळं बघा. काहीशे एकरात आहे, काहीशे एकरात, काही हजार एकर असेल, मला माहिती नाही का. ती फक्त फिल्म सिटी झाली. 450 एकर फक्त फिल्म सिटी आहे. कोणत्या फॅसिलिटीज आहेत? काही नाही. हेच तुम्ही तिथे अमेरिकेमध्ये जाऊन लॉस एंजल्समध्ये बघा. मी हे तुम्हाला का सांगतोय, या सगळ्या गोष्टी राजकीय भाषण होत राहतील, आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण आपल्या आजूबाजूला आपल्याला निसर्गाने, परमेश्वराने काय देऊन ठेवले आम्हाला थांब पत्ता नाही.
आज इथे इतक्या माता भगिनी इथे आलेल्या आहेत. मला नेहमी पडणारा हा प्रश्न आहे की संध्याकाळी या घरी आल्यानंतर, कामावर घरी आल्यानंतर, कुठे लहान आपले कच्चे बच्चे, कुठे बाहेर कुठे येऊन जायचं, चांगल्या बागा नाही, कुठे काही नाही, काही नाही. आणि या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला दिल्या असताना त्याच्यावरती आपलं काही नाही. आणि काय चालू आहे आता तिकडे, दुसऱ्या बाजूनी झोपड्या वाढतायत आणि या बाजूनी फक्त ते डोंगर पोखरतायत. मी त्याच्या फिल्म्स काढल्या, ते डोंगर पोखरतायत, ती जंगलं पोखरतायत. म्हणजे बातम्या येतात नाही का, आमच्या घरात बिबट्या शिरला, तुझ्या घरात बिबट्या नाही शिरला, तू त्याच्या घरात शिरला म्हणून तुमच्या घरात आला. हे आमचं केले पोखरत 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 आतमध्ये बिबड्या, तो त्याचं घर होतं तिकडे. सगळ्या बाजूनी पोखरतायत, सगळ्या बाजूनी पोखरतायत, जमिनी काढतायत. राज्य सरकारचं लक्ष नाही, महानगरपालिकेचं लक्ष नाही, तुमचं आमचं कोणाचंही लक्ष नाही. फक्त ह्या जमिनी काढल्या जात आहेत. मी आताच मी जस्ट बघत होतो, आपली चित्रपटसृष्टी देशभरातली सर्व भाषा सगळ्या पकडून वर्षाला कितीची उलाढाल होते. मी आता बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटलं, किती रुपयांची उलाढाल होते. जवळपास 6 ते 7 हजार कोटींची उलाढाल होते. आज इकडून सगळ्या फिल्म इंडस्ट्रीचे लोक जातात तिकडे रामोजीराव मध्ये, आंध्र प्रदेशमध्ये जातात. आमची फिल्म सिटी काय नीट होत. हे तुमच्या अगोदर इथं कोण खासदार होतो कामात, एक तरी प्रश्न विचारला का हो केंद्रामध्ये, लोकसभेमध्ये एक तरी प्रश्न विचारला तरी. या काय आजूबाजूला गोष्टी आपल्या आहेत, यांच्याबद्दल आपण किती पैसे आणले पाहिजेत केंद्राकडनं, केंद्राला कोणत्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत, त्याच्यासाठी काय गोष्टी सांगितल्या पाहिजेत, काही नाही. एवढ्यासाठी म्हणून मी फिल्म इंडस्ट्री, चित्रपटसृष्टीमधला माणूस आज तुमचा उमेदवार म्हणून इथे नेमला, तो एवढ्यासाठी. की चित्रपटसृष्टीबद्दलच्या जाणीवा त्याच्या जागे, तो जे निष्ठा करतो, मला माहिती आहे. ते स्वतःचे पैसे स्पॉन्सरशिप वगैरे सगळ्या जरी मिळाल्या तरी त्या ज्या गोष्टी तो करतो महेश, त्याच्यानंतर स्वतःच्या घरातले पैसे टाकून ह्या सगळ्या गोष्टी करतो की माझी मराठी फिल्म इंडस्ट्री, माझी मराठी चित्रपटसृष्टी वाढली पाहिजे, जगामध्ये गेली पाहिजे, देशामध्ये गेली पाहिजे, चित्रपट लागले पाहिजे. याच्यासाठी तो प्रयत्न करतोय स्वतःचे पैसे टाकून. मला खात्री आहे की या फिल्म सिटीसाठी देखील महेश तितकंच योगदान करेल, तितकंच प्रश्न मांडेल, तितकंच या फिल्म सिटीकडे लक्ष देईल. आता पहिल्यांदा तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या, नंतर तो तुमच्याकडे लक्ष देईल. पण यांच्याकडनं काही घडणार नाही. चित्रपट सृष्टी असं बोलल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणला विचारा शेवटचा पिक्चर कुठचा पाहिजे. संत ज्ञानेश्वर वगैरेच असेल प्रभातने काढलेले. काही कोणाला याला काही देणं घेणं नाही, कुठच्या गोष्टीबद्दल आस्था नाही. परदेशी जातात, पण परदेशी जाऊन पाहून काय येतात मला अजून फक्त कळलेलं नाही. मी मध्यंतरी माझ्या एका भाषणामध्ये सांगितलं होतं, मी हे का सांगतोय, हे तुमच्याकडनं मला तुमच्यातले एक 100 जण आता आल्यापैकी 100 जण जरी उभे राहिले ना, इथे आज आलेल्या माझ्या माता भगिनी जे आहेत 100 जण जरी उभे राहिले आणि तुम्ही जर समजा हा विषय हातामध्ये घेतलात ना, अहो केवढ्या गोष्टीचे चमत्कार होतात. फक्त जाणीवा जागा असायला लागतात आपल्या. आज इथून तुम्ही मुंबईला पुण्याला जात असताना सगळे डोंगर पोखरून ठेवतात, सगळीकडे क्वाऱ्या लागल्या आपल्या. मी मध्यंतरी एक फिल्म पाहिली, डॉक्युमेंटरी फिल्म पाहिली, बुचर गार्डन नावाची. बुचर नावाची एक फॅमिली आहे कॅनडामध्ये, बुचर गार्डन. हे तुम्ही करू शकता. त्यांचा व्यवसाय काय होता, हाच डोंगर पोखरणे. त्यात दगड येतात, सगळे येतात, त्याच्यात सिमेंट तयार, सगळ्यांनी सिमेंट करून मग ते बाहेर विकणे.
ते सगळे पोखरलेले डोंगर बघता बघता एके दिवशी त्या बुचरच्या फॅमिलीमध्ये त्यांची जी पत्नी होती त्या पत्नीने विचारलं हे किती दिवस चालणार. तिच्या नवऱ्याला विचारलं हे किती दिवस चालणार. आपण हे निसर्गाने सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे, हे तुम्ही पोखरत 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 हे किती दिवस करणार आहात, याच्यात किती दिवस पैसे घेणार आपण. नवरा समजच होता. त्याने विचारलं काय तुझ्या डोक्यात काय. बोले बस झालं म्हणे, हे सगळे डोंगर पोखरणं आता बंद करा म्हणे तुम्ही. जमीन त्यांचीच होती म्हणे. मग काय तुझ्या डोक्यात काय म्हणे. मला इथे गार्डन करायचं. मी निवडणुका होऊ देत, मी इथे सांगेन कोणाला तरी याच जागी इथे स्क्रीन लावा मोठा आणि तुम्ही ते बघा. खरंच सांगतो तुम्ही ते बघा. आणि त्या महिलेने त्या मातेने 100 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, 100 वर्षापूर्वीची. आणि तिने त्या संपूर्ण जवळपास 65 का 66 एकरात इतकी अप्रतिम बाग केलेली आहे. जगभरामधनं तिने वेगवेगळ्या स्पेशीज फुलांच्या आणल्या, तिथे लावलेल्या आहेत, अजून चालू आहे ते बुचर. आता ते नवरा बायको ते गेले, त्यांचा मुलगा ते सांभाळायचा, मुलगा आणि त्यांचे सून ते गेले, त्यांचा मुलगा आता आलाय, तो आता ते गार्डन सांभाळतोय. ही घराणेशाही चालेल पण राहुल गांधीची चालणार नाही. मठ मला वाटलं काल इथे होर्डिंग पाहिलं हायवेने जाताना, एक बाजूला कोणतरी महिला आणि राहुल गांधी. म्हटलं लग्न कधी झालं. नंतर कळलं ते महिला सक्षमीकरणाची जाहिरात होती. लांबून कळत नाही एकदम, लांबून दोन मोठी चेहरे दिसले मला, जवळ येऊन वाचेपर्यंत कळलंच नाही मला. म्हटलं एवढं डोकं फिरलायचं काही खोटं होतं. या असल्या माणसांच्या हातात द्यायचं. ही कोण माणसं. त्या अर्णब गोस्वामीने इंटरव्ह्यू घेतला, बघितला का सगळे तुम्ही. काय उत्तर होतं आकाशाकडे बघत. साधा प्रश्न. इंटरव्ह्यूला तुम्हाला जर सध्या इंटरव्ह्यू द्यायचा आहे, राहुल गांधीला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तो इंटरव्ह्यूला जाणार आहे. आणि साधी गोष्ट लक्षात घ्या, इंटरव्ह्यूला गेल्यावरती त्याला पहिले 2 प्रश्न तर नक्की नरेंद्र मोदींवरती विचारणार की नाही विचारणार. साधा म्हणजे अगदी कॉमन सेन्स आपण बघूया. काहीही बोलतो माणूस. काय वाटतं तुम्हाला नरेंद्र मोदी बद्दल. कालची भाजी चांगली नव्हती. पण माझं असं म्हणणं आहे, नरेंद्र मोदी यांना यांच्यावरती जे तुम्ही आरोप केलेले आहेत त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे. चित्रपट पाहिला पण वाईट वाटला. अरे कशाचा कशाला काही संबंध आहे का. काय उत्तर देतो. आणि हा पंतप्रधानांचा उमेदवार काँग्रेसचा. गाळ्या दगडावरची रेग आहे. कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी तिकडे पंतप्रधान म्हणून तिकडे बसणार. आणि जर काँग्रेसचं सरकारच येणार नाही तर कामकाज करायचं काय. जी गोष्ट घडणारच नाहीये ती अजून कशा इथे घडवायची. ती घडवण्यात काही अर्थच नाही. या असल्या लोकांना खरोखरच दूर ठेवा. दूर लोटाया. मध्यंतरी मस्ती झाले होते. बरोबर मी बरोबर बोलतो असेल सांगा पाहिजे जरा इथे पत्रकार बांधून. मध्यंतरी त्यांनी सांगितलं नाटक मी मंत्रिपद घेणार त्यावेळेस सांगितलं कुठे देत असताना. बरोबर ना. जवळपास मी कितने आदमी थे म्हटल्यानंतर त्यांचे जे चेहरे आहेत ना मारलेला त्याला. हे मंत्रिपद नको मला. हे मंत्री तू कोण. आईन्स्टाईन. हा सगळा चोरांचा बाजार अख्खा काँग्रेसने गेली 10 वर्ष 15 वर्ष मांडलाय अख्खा. ते मनमोहन सिंग बोलायचेच
खरंच व्यंगचित्रकार म्हणून वगैरे पकडा, मला माहिती नाही, मला कळायचं नाही. रोज निळा फिटा खूप फिटे होते का एकच रोज धुवून घालायचे मला कळायचं नाही. कशाचा पायपोस कोणात नाही, कोण काय करते कशाला माहिती नाही. आणि ते राज्य चालवणार इथे कोणतरी एक माणूस पाठवून, चव्हाण नावाचा, ज्याला काय करायचं माहिती नाही, जो राज्यामध्ये कधी फिरला नाही, जो राज्य ह्याला माहिती नाही, ज्या माणसाला, जो आयुष्यभर दिल्लीमध्ये वाढला, जे आयुष्यभर परदेशामध्ये फक्त राहिले, ही असली माणसं येऊन राज्याचा जर समजा इथे मुख्यमंत्री पदावरती बसणार असतील तर तुम्हाला सगळ्यांना हटवावं लागेल. हा हात तुम्हाला या वेळेला छटावाच लागेल. कोणत्याही परिस्थितीत छटावा लागेल. कारण जग आज कोणत्या रीतीने पुढे चाललंय आणि आज आपण काय करतो आहोत या देशामध्ये, प्रत्येक ठिकाणी मैत्री, प्रत्येक गोष्टीत त्रास होतो. कोणतीही गोष्ट काढली कुठच्याही माणसाला विचारलं, सरळ चेहऱ्याने कधी कोणी बोलतच नाही, काय हे असंच चालायचं, हे सगळं असंच होणार, असं कसं होणार. आपल्या मागे असलेले कित्येक देश आपल्या कुठे पुढे निघून गेलेले आहेत आणि अजून आम्ही रांगतो. काही देशात क्षमता नाही, देशात क्षमता आहे. देशातल्या प्रत्येक जनतेमधल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये क्षमता आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये क्षमता आहे. क्षमता नाहीये फक्त सरकारमध्ये. आणि त्या ठिकाणी दिल्लीमध्ये तुम्हाला सक्षम सरकार तिकडे बसवावं लागेल. आणि त्या गोष्टीसाठी म्हणून मी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलेला आहे की या माणसाकडनं काहीतरी भविष्यात काहीतरी चांगलं घडेल, या देशामध्ये काही गोष्टी चांगल्या येतील. हे आजूबाजूचे देश हे खरंच खाऊन टाकतील आपल्याला. त्या चायनासारखं संकट इकडे उभं राहिलंय वरती डोक्यावरती. बाजूला पाकिस्तान आहे, तो थैमान घालतोच आहे. हे रोज आपले प्रदेश आपले काबीज करतायत, आत येत आहेत, काबीज करतायत, आत येत आहेत. पण आमच्याकडनं काही नाही. आम्ही फक्त शांतीची कबुतरं सोडतोय. परत असं केलं तर यात्रा, एवढंच ऐकतोय मी. इथे कोणतरी खमका माणूस बसणं गरजेचं आहे, जो समोरच्याला चार गोष्टी सोडवेल आणि वेळ प्रसंगी इतर जी काही हत्यारं असतात ती देखील उपसेल, असा माणूस तिकडे पाहिजे. आणि तो माणूस मला नरेंद्र मोदींच्या स्वरूपात दिसला म्हणून मी त्याला तो पाठिंबा जाहीर केला. इतर कुठचं राजकारण नव्हतं. ज्याच्या मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला जाऊन आलो होतो, गुजरातमधून जाऊन आलो होतो मी. तेव्हाही नाही पुढे त्यांच्या नावाचा विवाचा वापर केला. आजही नाही मला करायचंय. मला कोणाचे मुखोटे बिखोटे घेऊन फिरायची गरज नाही. मला या गोष्टीची आवश्यकता देखील नाहीये. तुमच्या जीवावरती या महाराष्ट्रामध्ये 13 आमदार निवडून आणले आणि तुमच्या जीवावरती यावेळेला महाराष्ट्रामध्ये मी खासदार निवडून आणणार आहे आणि दिल्लीमध्ये पाठवणार आहे. कुठेही गाफील राहू नका, कुठेही गाफील राहू नका. कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका. जर समोरच्याला पैसे जास्तीत झाले असतील आणि ते जर वाटत असतील तर नक्की घ्या. आजपर्यंत त्यांनी तुम्हाला लुटले, हीच वेळ आता त्याला लुटायची. पैशाचा जर जास्ती त्याला जर मान आला असेल तर पैसे घ्या आणि त्यांच्या धोरणावर लाख मारून त्यांना हागलून द्या. आणि हे कार्य तुम्हाला येणाऱ्या 24 एप्रिल असेल मतदान. गोंधळ होतो, प्रत्येकाच्या तारखा वेगळ्या. तिथे पुण्याच्या लागल्या 17 तारीख, त्याच्या अगोदर मी यवतमाळला जाणार, तिकडे काहीतरी लागले 10 तारीख. प्रत्येकाच्या मतदानाच्या तारखा वेगळ्या. मी जरी इकडे तिकडे झालो तरी तुमच्या लक्षात असू दे. त्याच्यामुळे 24 तारखेला आपण माझे मित्र श्री महेश मांजरेकर पुणे
या निशाणीवरती बटन दाबून आपण ह्यांना प्रचंड 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 मतांनी यांना विजयी करा अशी आशा अपेक्षा बाळगतो. या सर्वांची रजा घेतो. जय हिंद.